नमस्कार मित्रांनो, स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन जे हार्ड डिस्क आहे ती कशी इन्स्टॉल करायची त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघू शकता आपल्याकडे ही दोन्ही मिळून एकच हार्ड डिस्क आहे. हे आपण नवीन आणि ही एक नवीन इन्स्टॉल केलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता हे आपण कॅबिनेट ओपन करून घ्यायला आहे. आधी पूर्ण बंद करायचा PC, शटडाऊन करून घ्यायचा. या ठिकाणी पूर्ण शटडाऊन करून घ्यायचा, पूर्ण बंद करून टाकायचा. त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी कुठले कुठले वायर असतात. तर मी हा शटडाऊन करून घेतो. ठीक आहे. शटडाऊन झाल्यानंतर हा फॅन बंद होईल. बंद झाल्यानंतर तुम्हाला बंद करायचा, वरून पिन काढून टाकायची याची. तर या ठिकाणी बघू शकता ही जी हार्ड ड्राईव्ह आहे ह्याला फक्त बघा 3 पिन असतात. एक ही तर पॉवरची आहे, ही दुसरी आहे ती डाटाची, आणि तिसरी आहे ती पॉवरची आहे. म्हणजे इथं एक तर पॉवर द्या किंवा इथं पॉवर द्या, दोन्हीपैकी एक. यात अशा प्रकारच्या पिन असतात, तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीचे पिन असतात. ह्या एकतर ह्याला जोडा किंवा याला जोडा. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीच्या ह्या तुमच्या जे पॉवर सप्लाय असतो त्याच्यातून अशा पद्धतीच्या पिन निघालेल्या असतात. तर त्यातली एक पिन याला लावायची, आणि डाटाची जी केबल आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता ते निळ्या कलरचं जे आहे ठिकाणी 4 स्लॉट असतात. त्या ठिकाणी तुम्ही याची वायर जोडू शकता हार्ड डिस्कची. या ठिकाणी आकडे दिले असते 1 2 3 4. तर 1 नंबरला लावायची, 1 असेल तर 2 असेल तर 2 नंबरला. अशा 2 लावलेले आहेत मी. तर इथं एक आहे, इथे एक आहे, आणि ही जी दुसरी आहे ते 2 जोडलेले आहेत. ही जी आहे ती इकडे जोडलेली आहे वर. हे बघा या टिपच्या सहाय्याने. तर अशा 3 हार्ड डिस्क जोडलेल्या आहेत. तर याच्यामध्ये फक्त हे डाटा केबल आणि पॉवर केबल एवढेच महत्त्वाचे आहे. तर हे जोडायचं आणि पॅक करायचं, आणि नंतर इथं स्क्रूच्या सहाय्यानं हे टाईट करायचं याच्या जागेवर आणि चालू करायचे. तुम्हाला नवीन या ठिकाणी ड्राईव्ह कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला दिसून जाईल.